नमस्कार मित्रांनो. चला तर क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन विचारला आहे जेई मेन्स 2025 जानेवारी अटेम्प्टमध्ये. तर या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे अर्थ हॅज मास 8 टाइम्स अँड रेडियस 2 टाइम्स दॅट ऑफ प्लॅनेट. म्हणजे अर्थचं मास आणि अर्थची रॅडियस आणि प्लॅनेटचं मास आणि प्लॅनेटची रॅडियस याच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे. तर आपण ह्या सेंटेन्सवरून असं लिहू शकतो, द मास ऑफ अर्थ म्हणजेच ME इज 8 टाइम्स दॅट ऑफ प्लॅनेट इज 8 टाइम्स दॅट ऑफ प्लॅनेट. म्हणजे मास ऑफ अर्थ इज 8 टाइम्स मास ऑफ प्लॅनेट. आणि याच्यावरून मी मास ऑफ प्लॅनेटसाठी लिहू शकतो ME डिवायडेड बाय 8. त्याच्याबरोबर रॅडियससाठी पण आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. तर अर्थ हॅज रॅडियस 2 टाइम्स दॅट ऑफ प्लॅनेट. म्हणजे मी कसं लिहिल, RE दॅट इज रेडियस ऑफ अर्थ इज 2 टाइम्स रेडियस ऑफ प्लॅनेट. तर याच्यावरून मला रेडियस ऑफ प्लॅनेटसाठी लिहिता येईल RE डिवायडेड बाय 2. नेक्स्ट सेंटेन्समध्ये दिलेलं आहे इफ द एस्केप वेलॉसिटी from the earth is 11.2 kilometer per second. The escape velocity in kilometer per second from the planet will be. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की escape velocity from the earth surface is 11.2. आता escape velocity आपण इंडिकेट करतो VE आणि ही आहे अर्थ साठीचं, म्हणून मी E लिहिलं आणि ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस्केप वेलॉसिटी फॉर प्लॅनेट. तर एस्केप वेलॉसिटी फॉर प्लॅनेट याच्यासाठी आपण सुरुवातीला बेसिक फॉर्म्युला लिहून घेऊयात एस्केप वेलॉसिटीस. तर बेसिक फॉर्म्युला एस्केप वेलॉसिटीचा आहे. प्लॅनेटसाठी जर मला एस्केप वेलॉसिटी लिहायची असेल तर मी लिहिल VE फॉर प्लॅनेट इज इक्वल टू √2G मास ऑफ प्लॅनेट डिवायडेड बाय रेडियस ऑफ प्लॅनेट. आता मास ऑफ प्लॅनेट आणि रेडियस ऑफ प्लॅनेट याच्याबरोबर आपल्याला अर्थच्या मासचं आणि रेडियसचं रिलेशन दिलेलं आहे. तर ते रिलेशन आपण इथं पहिल्यांदा यूज करणार आहोत. तर √2G मास ऑफ प्लॅनेट आपल्याला दिलेला आहे मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय 8. नेक्स्ट रेडियस ऑफ प्लॅनेट पण आपल्याला दिलेला आहे रेडियस ऑफ अर्थ डिवायडेड बाय 2. 2 4 8. तर इथं हे जर 2 आपण रूटच्या बाहेर घेतलं तर ते होईल 1/2 आणि रूटमध्ये राहील 2G ME डिवायडेड बाय RE. आणि इथं जर तुम्ही थोडं व्यवस्थित पाहिलं तर √2G ME डिवायडेड बाय RE म्हणजेच काय, एस्केप वेलॉसिटी ऑफ अर्थ. आणि त्याचीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 11.2. आता जर हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुमचं आन्सर येईल 5.6 आणि याचं युनिट असेल किलोमीटर पर सेकंड. म्हणजे इथं आपला ऑप्शन आहे ऑप्शन C म्हणजेच 5.6. थँक्यू.